नमस्कार. आज आपण पहिल्या अध्यायातील पुढचा भाग पाहूया, जिथे स्वामी समर्थांच्या भक्तीची तळमळ, गुरुभेटीचा अनुभव आणि जीवनातील बदल घडवणारी शक्ती याचा खोल अर्थ आपल्याला बघायचा आहे. श्री गुरुचरित्राच्या अध्यायाचा गूढ आणि आध्यात्मिक प्रवास सुरू करत आहोत. आज आपण या पवित्र ग्रंथाच्या शिकवणीमुळे आपल्याला जीवनात नवीन दिशा मिळतील. तर चला तर मग पहिला अध्याय पाहूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया. आता आपण पुढचा भाग पाहूया, जिथे पवित्र चरणांचं महत्त्व सांगितलंय. या भागात जमीन म्हणजे भक्तांच्या श्रद्धेचं प्रतीक कशी पवित्र होते आणि त्या पायांच्या स्पर्शाने जीवनात कसा परिवर्तन येतं हे आपण समजून घेऊया. अगदी साध्या उदाहरणाने आणि कथांच्या संदर्भाने समजून घेऊया. उदाहरणार्थ, भक्त जेव्हा गुरूंच्या चरणाला मनोभावे स्पर्श करतात तेव्हा त्यांना एक नवा ध्यास, शांती आणि पवित्रतेचा अनुभव येतो. हा भावनात्मक, मानसिक आणि आध्यात्मिक बदल कसा घडतो आपण हे उदाहरणाने स्पष्ट बघूया. भक्त अगोदर चिंतित होता, पण नंतर गुरुचरित्र वाचून गुरु आणि चरणांच्या स्पर्शाने तिच्या मनात एक शांतता आणि आशा निर्माण झाली. आणि किंवा एखादी व्यक्ती जो आधी जीवनात दिशाहीन होता त्याला या ग्रंथाच्या पठणामुळे एक आध्यात्मिक वाट दाखल झाली. अशा प्रकारे गुरुचरित्राचे वाचन करा व त्याचा लाभ घ्या. पण अनेक लोकांनी सांगितलेले ऐकलेले आहे. उदाहरणार्थ, काही भक्तांनी गुरुचरित्र रोज वाचल्यावर त्यांना अचानक मनातील भीती दूर जाण्याचा अनुभव आला किंवा त्यांच्या नोकरीत स्थिरता आली. या गोष्टींना खूप लोकांनी अनुभव दिला आहे. त्यामुळेच हा ग्रंथ इतका प्रभावशाली ठरतो. अनेक भक्तांनी गुरुचरित्र वाचल्यानंतर त्यांचे जीवन बदलल्याचे अनुभव दिले आहेत. उदाहरणार्थ, एका भक्ताने म्हटलं आहे की रोज वाचनाने त्यांच्या चिंतेला समाधान मिळालं आणि आयुष्यात स्थिरता आली. अशा प्रकारे नियमित वाचनाने मन शांत होतं, आत्मविश्वास वाढतो आणि संकटाचा सामना करण्याचा मार्ग स्पष्ट होतो. संकटाचा सामना करण्यासाठी गुरुचरित्र वाचन हे एक शक्तिशाली साधन ठरतं. जेव्हा आपला विश्वास आणि भक्ती याला आधार मिळतो तेव्हा आपल्याला परिस्थितीवर अधिक सकारात्मक दृष्टिकोन मिळतो आणि आपण धैर्याने पुढे जाण्याचा मार्ग शोधतो. गुरुचरित्र सार संक्षिप्तने वाचल्याने आपल्याला मनोबल आणि श्रद्धा मिळते आणि प्रत्येकाच्या जीवनात नक्कीच कल्याण होईल अशी दृढ भावना या ग्रंथाने निर्माण होते. स्वामी समर्थांचे चरित्र हे एक रहस्यमय आणि अद्भुत प्रवास आहे, ज्यात त्यांच्या कृपेने अनेक भक्तांचे जीवन बदललं. यातील प्रत्येक घटना, लीला आणि उपदेश हे आपल्याला प्रगतीचा आणि मार्गदर्शनाचा एक अद्वितीय अनुभव देतात. या कारणामुळेच दत्तात्रय हे अनेक अवतारामध्ये दिसले आणि स्वामी समर्थ हे त्यांचेच एक अवतार आहे, जे महुरगडीतून अवतरले आणि विविध लीला करून भक्तांना सद्बुद्धीचा मार्ग दाखवतात. स्वामी समर्थांनी भक्तांना निराशा आणि भीतीवर मात करण्यासाठी धैर्य, श्रद्धा आणि समर्पण यांचे महत्त्व सांगितलं. त्यांनी सहज उपलब्ध असलेल्या साध्या गोष्टींमध्येही आध्यात्मिक अर्थ शोधायला शिकवलं, ज्यामुळे भक्तांचं जीवन अधिक शांतीपूर्ण, अर्थपूर्ण बनलं. आता आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया. तेव्हा आपण आणखी खोलात जाऊन स्वामी समर्थांच्या लीला आणि त्यांच्या अद्भुत कृपेचा अभ्यास करू. तोपर्यंत तुमचे आभार आणि पुढील व्हिडिओसाठी तयार राहा. आणि माझ्यासोबत वेळ घालवल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्याला पुढील अध्यायात आणखी आध्यात्मिक ज्ञान घेता येईल, त्यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.